बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात पावभाजी बनवताना ती घट्ट बनत नाही, तिला प्रॉपर असा कलर येत नाही किंवा टेस्ट येत नाही. असं होऊ नये यासाठी काही सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण पुढे पावभाजी बनवताना वापरणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. पावभाजी म्हटलं की अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा मेनू. त्यामुळे बऱ्याचदा घरात काही छोटीशी पार्टी, गेट टुगेदर किंवा गेस्ट येणार असतील तर हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे पावभाजी. एकदम हॉटेलसारखी चमचमीत आणि झटपट बनणारी पावभाजी, तेही 15 ते 20 लोकांना पुरेल या प्रमाणात आज बनणार आहे आपल्या कुकिंग स्टुडिओमध्ये. हॅलो, वेलकम टू द वर्षाज कुकिंग स्टुडिओ. मी वर्षा. पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजेच द वर्षाज कुकिंग स्टुडिओ. चला तर पटकन सुरुवात करूयात. आता झटपट पावभाजी बनवण्यासाठी मी इथे सर्व भाज्या चिरून घेतल्या आहेत. याचं सगळं व्यवस्थित प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता यातल्या काही भाज्या आपल्याला उकडवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी एक कुकर गरम करायला ठेवलाय. यात थोडंसं तेल टाकून घेते, थोडेसे जिरे. आता जिरे थोडेसे गरम झाले की आपल्याला यामध्ये सर्व बटाटा टाकून घ्यायचा. आता बाकीच्या पण सर्व भाज्या आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आता या सर्व भाज्या कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आणि चांगलं असं परतवून मिक्स करून घ्यायचं. आता आपली भाजी घट्ट होण्यासाठी आपण काय सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरणार आहे ते बघून घेऊयात. त्यासाठी मी इथे स्वच्छ धुवून 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. तुरीची डाळ टाकल्यामुळे भाजी घट्ट तर होते, पण भाजीला एक दाटसरपणा येतो. त्यामुळे भाजी एकीकडे पाणी एकीकडे असं होत नाही. आता ही डाळही यामध्ये टाकून चांगलं परतवून घ्यायचं. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडासा पावभाजी मसाला पण टाकून घ्यायचा. एकदा छान मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं परतवून झालं की यामध्ये मावेल इतकं गरम पाणी टाकून घ्यायचं. आता झाकण लावून घ्यायचं आणि 4 शिट्ट्या मोठ्या गॅसवरती आणि 1 शिट्टी छोट्या गॅसवरती घेऊन हे शिजवून घ्यायचे. आता आपल्या भाज्या शिजतायत तोपर्यंत आपल्या भाजीला कलर येण्यासाठी काय सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरणार आहे ते आपण बघूयात. त्यासाठी मी इथे 4 ते 5 बेडगे मिरची घेतल्या. ह्या मिरच्या मी 2 ते 3 तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या आणि त्यासोबत अर्धी वाटी लसूण पण घेतलाय. आता हे दोन्ही आपल्याला एका मिक्सर जारमध्ये वाटून घेऊन छान अशी याची पेस्ट करून घ्यायची. आता या ठिकाणी तुमच्याकडे बेडगी मिरची नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल. आता या पेस्टमुळे भाजीला कलरही खूप छान येतो आणि टेस्टही खूप छान येते. आता एका पातेल्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल टाकून घ्यायचे आणि 1 चमचा बटर पण टाकून घ्यायचे. आता तेल चांगलं गरम झालं की हा सगळा कांदा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. आता कांदा या पद्धतीने परतून झाला की आपल्याला लगेच यामध्ये शिमला मिरची पण टाकून घ्यायची. आता शिमला मिरची पण थोडी परतून झाली की आपल्याला लगेच हा सगळा टोमॅटो पण त्यात ऍड करून घ्यायचा. आता आपल्या भाज्याही मस्त शिजल्या गेल्या आहेत. आता आपल्याला या सर्व भाज्या चांगल्या पावभाजी मॅशरने मॅश करून घ्यायच्या. आता ह्या भाज्या मॅश करून झाल्या की आपल्याला हे सगळ्या भाज्या ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायच्या. आता हे सगळं छान परतवून झालं की ह्या सर्व भाज्या एका साईडला करून घ्यायच्या. अशा भाज्या एका साईडला करून घेतल्या की आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकून घ्यायचं आणि 1 चमचा बटर पण टाकून घ्यायचं. आता तेल गरम झालं की आपण ही जी बारीक पेस्ट करून ठेवली होती ही सगळी पेस्ट आपल्याला ह्या तेलामध्ये टाकून परतून घ्यायची. आता
आपलं तिसरं सिक्रेट इन्ग्रेडियंट पण आपण याच्यात टाकून घेऊयात. त्यासाठी मी इथं 2 चमचे शेजवान चटणी घेतली. आपल्याला ही चटणी ह्याच पेस्ट सोबत मिक्स करून टाकून घ्यायची. आता ही शेजवान चटणी टाकल्यामुळे भाजीला कलर तर खूप छान येतो, त्यासोबत एक मस्त आंबट गोड असा टँगी फ्लेवर पण येतो. आता ही चटणी छान परतवून झाली की यासोबत आपण लाल तिखट पण टाकून घेतोय आणि पावभाजी मसाला पण आपल्याला लगेच टाकून घ्यायचा आहे. आता हे मसाले परतून झाले की यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता या मॅश केलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायच्या. आता भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून यात मावेल इतकं गरम पाणी टाकून घ्यायचं. आता आपल्याला मीठही टाकून घ्यायचं. आता मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका, कारण आपण भाज्या शिजवताना पण यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची. उकळी आली की वरनं गरम बटर आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. बघा किती घट्ट, दाटसर आणि चमचमीत दिसते आपली पावभाजी. आता या पद्धतीने अगदी कमी वेळेत कितीही मोठ्या पावभाजीची ऑर्डर तुम्हाला आली तरी तुम्ही बनवू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत शेअर करा आणि ह्या होममेड फूड बिझनेस सिरीजला जॉईन राहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका क्लाउड किचन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.